नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. अशी मस्त आपली फणसाची भाजी झालेली आहे आणि खायला अप्रतिम लागते. अशी मस्त झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. तर त्यासाठी मी इथं 250 ग्रॅम फणस घेतलेला आहे आणि घरीच कापून घेतलेला आहे. मी मार्केटमधून 250 ग्रॅम फणस आणलेलं होतं. पाठीमागचा भाग काढून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत फणसाचे. तर आता आपण हे 2 ते 3 पाण्यानं आपल्याला फणस धुवून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला 3 पाण्याने हे फणस धुवून काढायचं आहे व्यवस्थित. इथं मी 3 पाण्यानं फणस व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला छोट्या पळीने 1 पळी तेल घालायचं आहे. या तेलामध्ये आपल्याला हे फणस फ्राय करून घ्यायचं आहे. थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे फणस फ्राय करायचं आहे. तेलामध्ये फणस फ्राय केल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही नाही केलं तरी चालेल. तर व्यवस्थित आपल्याला हे फणस फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. थोडासा गोल्डन कलर झालेला आहे आपल्या फणसाचा. मी 2 ते 3 मिनिट हे तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे फणस. तर आता आपण खाली काढून घेऊया. आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत. अर्धा चमचा जिरं, 1 मोठी विलायची, मसाला विलायची, 2 तुकडे दालचिनीचे आणि 2 तेजपत्ते तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे थोड्या तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले. आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे यामध्ये. आता व्यवस्थित आपल्याला हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. खडे मसाले आपले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेले आहेत. तर आता यामध्ये घालायचं आपल्याला. मी 1 मोठा कांदा उभा कापून घेतलेला आहे असं पातळ. तो घालून आपल्याला व्यवस्थित 2 मिनिट आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे. मी इथं कांदा 2 मिनिट परतून घेतलेला आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे मी. आता कांद्याबरोबर आपल्याला लसूण आणि आलं सुद्धा व्यवस्थित फ्राय करायचं आहे. थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे, व्यवस्थित भाजलेला आहे कांदा. तर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा खसखस. आता ही खसखससुद्धा आपल्याला कांद्याबरोबर 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे. कांदासुद्धा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. कांदासुद्धा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. तर आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आपला मसालासुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे भाजून घेतलेला. आणि इथं मी थोडंसं खोबरं गॅसवर भाजून घेतलेलं होतं. गॅसच्या फ्लेमवर असं थोडंसं काळसर होईपर्यंत मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालून अगोदर आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं मी अगोदर बारीक करून घेतलेलं आहे, कारण ओल्या मसाल्यामध्ये खोबरं बारीक होत नाही, थोडेसे तुकडे तुकडे राहतात. त्यामुळे आपल्याला खोबरं अगोदर थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपल्याला भाजून घेतलेला मसाला घालायचा आहे यामध्ये. आता थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे यामध्ये. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला एकदम बारीक करून घ्यायचा आहे. बारीक पेस्ट करायची आहे मसाल्याची. अशा प्रकारे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे. साधारण मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे हा मसाला बारीक करायला. यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी. व्यवस्थित आपला मसाला बारीक झालेला आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. मी ते कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 4 चमचे तेल घातलेलं आहे मोठ्या चमच्यानं. आपल्याला तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे,
कारण फणसाची भाजी विदर्भामध्ये जास्त प्रमाणात केली जाते आणि विदर्भामधल्या भाज्याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच राहतं, त्यामुळे मी थोडंसं जास्तच तेल वापरलेलं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला हा मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला घालायचा आहे. संपूर्ण मसाला घालून घेतलेला आहे. तर आपल्याला हे 2 मिनिट हा मसाला परतून घ्यायचा आहे. जास्त पण परतायचं नाही, कारण आपण खोबरं आणि मसाला अगोदरच भाजून घेतलेला होता, त्यामुळे आपल्याला जास्त फ्राय करायची गरज नाही. 2 मिनिट आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. 2 मिनिट मी मसाला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद, मोठा 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. इथं काळा मसाला घेतलेला आहे मी 1 चमचा घरगुती काळा मसाला. तुम्ही या ठिकाणी कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला सुद्धा घालू शकता. मीठ घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं. आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले मसाले व्यवस्थित शिजले जातात. आता आपल्याला 1-2 मिनिट मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. पाणी घातल्यानंतर 2 मिनिट मसाले मी शिजवून घेतलेला आहे. तर व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. मस्त आपला मसाला शिजलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं फणस घालायचं आहे. आता फणस घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला आपला फणसाला लागला पाहिजे. आता आपल्याला 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे. यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं, आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 9 ते 10 मिनिट हे फणस शिजेपर्यंत आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे. गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे. 8 ते 9 मिनिट मी हे भाजी शिजवून घेतलेली आहे. अशी मस्त आपली भाजी फणसाची तयार झालेली आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि यामधलं फणससुद्धा आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. मी ग्रेव्ही जास्त पातळ केलेली नाही. तुम्हाला हवी तशी ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते भाजी. हे तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा पांढऱ्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण खाली काढून सर्व करून घेऊया. मस्त आपली झणझणीत फणसाची भाजी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते आणि करायलासुद्धा फार सोपे आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.